जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, इंग्रज किती धूर्त, चालाक आणि कपटी होते याचं उदाहरण आपण 10 नोव्हेंबर 1942च्या SS तिलावा नावाच्या जहाजावरून आपल्याला कल्पना येईल. त्या जहाजामध्ये जवळपास आपण मागील व्हिडिओमध्ये बघितले की 900 लोक त्या जहाजामध्ये प्रवास करत होते. त्या 900 लोकांमध्ये जवळपास 500 ते 600 हे कैदी होते, ज्यांना आफ्रिकेच्या जंगलामध्ये सोडण्यासाठी ब्रिटनचे सरकार, इंग्रज सरकार त्यांना त्या जहाजामधून घेऊन जात होते. कुठे? दक्षिण आफ्रिकेला. आणि त्याच्यामध्ये काही व्यापारी, काही कामगार, असे व्यवसायानिमित्त जाणारे काही भारतीय त्या जहाजातून दक्षिण आफ्रिकेला चालले होते. आणि एवढ्या 900 लोकांमध्ये त्या काळातील आबालवृद्ध, काही लहान मुलंसुद्धा त्या जहाजामध्ये होती. अशी सर्वच्या सर्व 900 लोक त्या जहाजात होती. त्यातील 300 लोक जवळपास त्या मृत्यूच्या दाढेतून जिवंतपणे वापस आले. अशातले काही लोकांनी आपापले अनुभव त्या काळात मीडियावर सादर केले, सांगितलेत. आणि ह्या ब्रिटिश सरकारने सगळ्यात मोठा धोका भारतीयांशी कसा केला तो मी तुम्हाला सांगतो. हे जे जहाज होते हे ब्रिटिश कंपनीचे होते, ब्रिटिश सरकारचे होते. परंतु 10 नोव्हेंबर 1942ला ज्यावेळेस इंग्रजांची सत्ता भारतामध्ये होती, त्यावेळेस त्यांनी या जहाजाला भारताचे जहाज असे संबोधले. भारताचे टायटॅनिक जहाज असा उल्लेख केला त्या जहाजाचा. आणि हे जहाज कोणाचा म्हणून उल्लेख केला? भारत सरकारचे जहाज असा उल्लेख केला. त्यांनी हा उल्लेख नाही केला की हे ब्रिटिशांचं जहाज आहे किंवा ब्रिटिशांनी हे जहाज साऊथ आफ्रिकेला पाठवलं आहे. काय केलं आहे? भारत सरकारचे जहाज म्हणून त्यांनी त्या काळामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि सर्वसामान्य जनतेला काय केलं आहे? त्यांच्या नजरेमध्ये धूळफेक केली, धोका दिला ह्या इंग्रजांनी. आणि काय झालेलं आहे माहिती आहे का? जे 81 टन चांदी जी साऊथ आफ्रिकेबरोबर सौदा करून त्या साऊथ आफ्रिकेला या ब्रिटनने चांदी विकली, त्या चांदीचा उल्लेखसुद्धा त्यांनी काय केला आहे की भारत सरकारने साऊथ आफ्रिकेला ही चांदी विकल्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे सर्वसामान्य लोकाला, जनतेला हे वाटावं की भारताने खरोखर हा व्यवहार केला, हे भारताचं जहाज त्या काळामध्ये भारताचं होतं, असा गैरसमज निर्माण व्हावा या उद्देशाने इंग्रजांनी ही व्यूहरचना तयार केली. आणि सर्वसामान्य लोकांच्या नजरेमध्ये भारतातले लोक काय व्हावं की गुन्हेगार आहेत असा गैरसमज निर्माण व्हावा या दृष्टीने त्यांनी हा व्यवहार भारत सरकारने साऊथ आफ्रिकेबरोबर त्या काळामध्ये केला असा उल्लेख त्या रेकॉर्डमध्ये केलेला आहे. त्यांचं जे लिखित रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डमध्ये भारत सरकारने कोणाशी व्यवहार केला? साऊथ आफ्रिकेशी. पण सत्ता कोणाची होती? इंग्रजांची होती. व्यवहार कोणी केला? इंग्रजांनी केला. आणि हे सर्व करत असताना इंग्रजांनी जाणून बुजून भारतीय सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यामध्ये धूळफेक करून हा व्यवहार केलेला आहे. ही चांदी 81 टनापेक्षाही जास्त होती, परंतु त्यांनी ती फक्त 81 टन दाखवली. त्याच्यामध्ये काही त्यांचे अधिकारी वगैरे होते, त्यांनीसुद्धा या चांदीचा व्यवहार गैरप्रकारे केला असावा. माझ्या मते ती चांदी जवळपास
150 टनापर्यंत असायला हरकत नाही किंवा 100 टनाच्या जवळपास असायला हरकत नाही. त्यांनी फक्त 81 टन त्या ठिकाणी दाखवले. म्हणजे इंग्रजांनी प्रत्येक वेळेस भारतातून लूट केली आणि ही लूट करून पाठवलेली चांदी ही भारतीयांच्या मेहनतीची, घामाच्या पैशाची आहे. त्या चांदीवर 2017मध्ये सापडलेल्या चांदीवर भारताच्या सर्वसामान्य जनतेचा हक्क आहे. भले इंग्रजांनी त्या काळामध्ये या ठिकाणी राज्य जरी केले असले तरी ती चांदी भारतीयांच्या घामाची आहे. त्या चांदीवर फक्त आणि फक्त भारतीयांचाच हक्क आहे. प्रत्येक वेळेस इंग्रजांनी अशा पद्धतीची धोकेबाजी भारतीयांबरोबर केलेली. आणि असाच एक किस्सा मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा सांगतो. ज्यावेळेस मुंबईच्या गव्हर्नरकडून छत्रपती शिवाजी महाराज यांनी तांबे विकत घेतले, काही व्यवहार करायचा असतं, तांब्याची नाणी वगैरे पाडायची असतील 1664-65च्या काळामध्ये. आणि त्यावेळेस छत्रपतींनी इंग्रजाबरोबर एक व्यवहार केला. व्यवहारामध्ये त्यांनी 10-5 टन काय तांबे विकत घेतले कुणाकडून, इंग्रजाकडून. परंतु इंग्रजाकडून घेत असताना त्यांनी सांगितले की बाबा माझ्याकडे काही म्हणजे आर्थिक व्यवहार करण्यासाठी काही रोकड नाही आहे, मी तुम्हाला काय करतो, हुंडी देतो. आणि हुंडी तुम्हाला कुठून मिळेल? गोवळकोंड्याच्या किल्ल्यावरून तुम्हाला हुंडी मिळेल. काय सांगितलं? गोवळकोंड्याच्या किल्ल्यावरून तुम्हाला काय मिळेल? कुतुबशहाच्या ठिकाणी आम्हाला चौथाई मिळते, त्या ठिकाणी आमचा माणूस आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करा, ती हुंडी दाखवा आणि ती हुंडी तुम्हाला दाखवल्यानंतर त्या ठिकाणी पैसे मिळतील. आता मग या इंग्रजाचा अधिकारी गोवळकोंड्याला गेला आणि गोवळकोंड्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी या इंग्रज अधिकाऱ्यांनी तिथल्या त्या ऑफिसमध्ये जे महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचं कार्यालय होतं त्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांनी ती हुंडी दाखवली, ते पत्र दाखवलं आणि सांगितलं की बाबा मला हे छत्रपतींनी काय केलं आहे, रायगडावरून पाठवलं आहे आणि काय केलं की ही हुंडी तुम्हाला द्यायला सांगितली. आणि मग आम्हाला काय करा की या हुंडीचे पैसे द्या. त्यांनी आमच्याकडून काही सामान विकत घेतलेले तांबा वगैरे, त्याच्या बदले काय करा, आम्हाला हे पैसे द्या. मग तिथं जो ऑफिसमध्ये त्या कार्यालयामध्ये जो माणूस बसलेला होता त्यानं सांगितलं की बाबा म्हणे या ठिकाणी जो अधिकारी आहे तो अधिकारी काय झालेला आहे, रायगडाला गेलेला आहे. म्हणजे स्वराज्य राजांचा राज्याभिषेक झाल्यानंतरची घटना आहे ही. घटना कधी जी राजांची राज्याभिषेक झाल्यानंतर, कारण राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांच्याकडं आर्थिक व्यवहार करायला काही पैसा वगैरे उरला नव्हता. त्यांनी काय केलं होतं, दान धर्म वगैरे केला होता, लोकांना गरिबांना पैसा अडका वगैरे अन्नधान्य वगैरे वाटून दिलं होतं. त्यामुळे पैसा राहिला नव्हता आणि जनतेच्या फायद्यासाठी व्यवहारासाठी त्यांनी तांबे विकत घेतले होते त्याचे पैसे करण्यासाठी. आणि मग हा व्यवहार त्या ठिकाणी तो अधिकारी काय सांगते, व ज्यांच्या मालकीमध्ये हे हुंडीचे पैसे देण्याचा अधिकार आहे ती व्यक्ती रायगडाला गेलेली आणि सध्या तरी मी काय करू शकत नाही, या ठिकाणी तुम्हाला हा आर्थिक व्यवहार परिपूर्ण करू शकत नाही. आणि मग ती व्यक्ती ते पत्र घेऊन, ती हुंडी घेऊन परत रायगडाला येते. रायगडाला आल्यानंतर त्या ठिकाणी रायगडावरती जे अधिकारी असतात ते सांगतात की बाबा, म्हणजे त्याला पायथ्यालाच थांबवतात. कोणाला? हा जो इंग्रजांचा अधिकारी असतो याचं नाव नारायण असतं. हा नारायण जो असतो हा ती हुंडी घेऊन पैशासाठी इकडून तिकडं फिरत असतो इंग्रजांचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी. आणि मग
महाराजांचे मावळे या माणसाला नारायणला रायगडाच्या पायथ्याशीच थांबवतात आणि सांगतात की बाबा राजे स्वारीवर गेलेले आहेत, लढाईसाठी गेलेले आहेत, तुला थोडा काळ थांबावं लागेल. परंतु 1 महिना होऊन जातो तरी याला काही मेळ लागत नाही. मग हा इंग्रजाला निरोप देतो स्वतः जाऊन की बाबा म्हणे त्या ठिकाणी ते काही हुंडी वगैरेचे पैसे समोरचं द्यायला तयार नाही, तिथं कोणी व्यक्ती नाही आहे आणि ती व्यक्ती रायगडाला आलेली, मी रायगडाला जाऊन आलो, त्या ठिकाणी ती जी व्यक्ती पैसे देणारी होती ती नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा नाही आहेत. मग मुंबईचा अधिकारी त्याला सांगतो की बाबा कसंही करून जे काय भेटन त्या पद्धतीनं तू ते पैसे घेऊन ये. मग तो परत रायगडाला येतो. रायगडाला आल्यानंतर महाराज मोरोपंत पिंगळेच्या हातांनी काय करतात, जे पंतप्रधान असते स्वराज्याचे त्यांच्या हाताने एक व्यवहार करतात. त्यांना सांगतात पत्र व्यवहारांतर्गत की बाबा हा जो हुंडी घेऊन आलेला नारायण आहे याला काय करा, कोकणामध्ये पाठवा, त्या ठिकाणचे नारळ, तांदूळ, जे काही मासे वगैरे जे काही व्यवहार आहे तो काय करा म्हणे याच्या माध्यमातून याला ते हुंडीचे पैसे देऊन टाका, तांब्याचे पैसे देऊन टाका. आणि इकडे काय करतात महाराज, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कोकणामध्ये नारळ उतरवले जातात त्या ठिकाण जे मूळ ठिकाण होतं त्या ठिकाणावर त्यांनी नारळच उतरू दिले नाही. कोणी? महाराजांनी. म्हणजे इंग्रजाला घेऱ्यामध्ये घेतलं. कमीत कमी तुम्हाला सांगतो 1.5 वर्ष हे इंग्रजांना नुसतं महाराजांनी फिरवलं. महाराज जोपर्यंत होते तोपर्यंत ह्या इंग्रजांनी महाराष्ट्रामध्ये पाय ठेवायची यांची हिंमत नव्हती. महाराजांनी सांगितलं तुम्ही आम्हाला आरमारामध्ये त्रास दिला ना, आम्ही तुम्हाला जमिनीवर या महाराष्ट्राच्या भूमीवर आम्ही तुम्हाला काय करू, सतवून टाकू. आणि अशा पद्धतीने महाराजांनी 1.5 वर्ष या इंग्रजांना, धृत इंग्रजांना काय केलेलं आहे, त्यांच्याच पद्धतीनं त्यांना फिरवलेलं आहे. नंतर हा ज्यावेळेस कोकणामध्ये नारायण गेला त्या ठिकाणी नारळ वगैरे काहीच भेटलं नाही. मग त्यांनी सांगितलं बाबा इथं नारळच उतरत नाही म्हणे, नारळाचं सीझन सध्या बंद आहे, तू काय कर म्हणे सध्या काही येऊ नको म्हणे. मग हा परत रायगडाला जातो नारायण, तिथे परत त्याला पायथ्याला अडवलं जातं. मग हा पायथ्यावरून परत मुंबईच्या इंग्रजाकडे जातो, त्यांना सांगतो बाबा म्हणे तिथं नारळ वगैरे काहीच भेटले नाही. शेवटी वैतागून हा इंग्रज अधिकारी काय करतो, त्याच्या एका इंग्रज अधिकाऱ्याला नारायणाबरोबर पाठवतो आणि त्याला सांगतो की बाबा तुम्ही दोघेजणं काय करा की रायगडावर जा छत्रपतींकडे. मग हे म्हणे ठीक आहे. मग रायगडावर येतात. रायगडावर आल्यानंतर दोघेजण महाराजांकडे जातात. महाराज म्हणे बाबा आता आमच्याकडे सोनं आणि चांदी आहे, तुम्हाला काय द्यायचं नेमकं, तुम्ही सोनं घेणार का चांदी घेणार, त्या तांब्याच्या बदल्यामध्ये व्यवहार करायचा आहे ना. तर मग ते म्हणे बाबा आता हे विचारण्यासाठी आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. तो इंग्रज अधिकारी निर्णय घ्यायला तयार नाही आणि नारायणही निर्णय घ्यायला तयार नाही. मग हा इंग्रज अधिकारी नारायणला काय सांगतो की बाबा तू एकदा मुंबईला जाऊन गव्हर्नरला विचारून ये. आणि मग नारायण परत मुंबईला जातो. मुंबईला जातो, त्या ठिकाणाहून वापस येतो. तो इंग्रज अधिकारी म्हणतो काय भेटेल ते घ्या म्हणे, चांदी घ्या, सोनं घ्या, काय घ्यायचं ते घ्या, पण तो व्यवहार कंप्लीट करा म्हणे. शेवटी मग नारायण वापस येतो. परत त्याला महिनाभर खाली थांबवलं जातं आणि मग तोपर्यंत हा इंग्रज अधिकारी पूर्ण किल्ला पाहून घेतो. आणि पाहून घेतल्यानंतर त्याचे पूर्ण लक्ष देतं, तरीही महाराज त्याला मेळ लागू देत नाही. आणि मग ह्या नारायणाला वरती आणल्यानंतर मोरोपंत काय करतात की त्याला चांदी द्यायला तयार होतात. तो म्हणे चांदी द्या म्हणे बाबा, चांदी घेऊन आम्ही चालल्या जातो म्हणे, आम्हाला आमचे अधिकारी खूप बोलायला लागलेत म्हणे. आणि मग नारायण आणि तो फेंड्रिक नावाचा अधिकारी हे दोघेजण चांदी घ्यायला तयार होतात.
त्यावेळेस रायगडावरती चांदीचा भाव होता 23 रुपये शेर, म्हणजे अर्धा किलोचं वगैरे काहीतरी माप असेल ते पूर्वीच्या काळातलं शेर आणि मणाचं. तर त्या पद्धतीनं यांनी 23 रुपये शेर या पद्धतीचं ते माप होतं. आणि मोरोपंत काय करतात की त्यांना ती 28 रुपये शेर या पद्धतीनं काय करतात, चांदी देतात. कोणाला? या नारायणला आणि त्या फेंड्रिकला. आणि मग ती 28 रुपये शेराच्या हिशोबाने त्यांचं काय तांबं घेतलं असेल 10 टन 5 टन, त्या हिशोबानं ते चांदी देऊन टाकतात. कोणाला? ह्या दोघांना, फेंड्रिकला आणि नारायणला. आणि ती सर्व घेऊन हे दोघेजण मुंबईच्या गव्हर्नरकडे जातात. त्या ठिकाणी गेल्यानंतर तो मुंबईचा गव्हर्नर इंग्रजांना, ब्रिटनला पत्र लिहितो की छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या तांब्याचा केलेला व्यवहार आपल्यापेक्षा द्रुत पद्धतीने आपल्याशी व्यवहार केलेला आहे. त्यांनी 1.5 वर्षानंतर त्या तांब्याचे पैसे व्यवहार चांदीच्या स्वरूपामध्ये पूर्ण केलेला आहे. आणि चांदी मुंबईमध्ये 23 रुपये असताना त्यांनी ती 28 रुपये शेर याप्रमाणे लावली आणि त्याच्यामध्ये आपल्याला 22% नुकसान झालेलं आहे व्यवहारामध्ये. अशा प्रकारचं पत्र त्यांनी त्याच्या ब्रिटनच्या कार्यालयाला पाठवलं, त्या मुंबईच्या गव्हर्नरने. अशा प्रकारचे हे धूर्त इंग्रज यांनी नंतरच्या काळामध्ये स्वतःचं राज्य असताना ह्या जहाजाला भारताचे जहाज म्हणून उल्लेख केलेला आहे. आणि आफ्रिकेबरोबर जो चांदीचा व्यवहार त्यांनी केला तो इंग्रजांनी व्यवहार केला असा न उल्लेख करता तो व्यवहार भारत सरकारने आफ्रिकेबरोबर केल्याचा उल्लेख त्यांनी त्या म्हणजे पत्रव्यवहारामध्ये आणि रेकॉर्डमध्ये केलेला आहे. त्यामुळे चांदीचा ज्यावेळेस उल्लेख येतो 81 टनाचा, त्यावेळेस त्या ठिकाणी या भारत सरकारचे नाव बदनाम होत आहे. हा सर्वात मोठा धोका इंग्रजांनी भारतीयांशी केलेला आहे. आणि म्हणूनच म्हणतो बंधू आणि भगिनींनो की ह्या चांदीसाठी सर्वांनी आवाज उठवायला पाहिजे. ही चांदी आपल्या भारतीयांच्या घामाची आहे आणि ती आपल्याला मिळालीच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद बंधू आणि भगिनी.